कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालंय कारण तर सांगा। काय आता दांडगा व्याप आहे कामाचा, तुम्हाला माहित आहे का नाही? हा, उलट बरं झालं जे बंद पडलं ना, एका अर्थी चांगलं झालं, माझी कामं तर पटापट होत्यात। आता का नाही प्रश्न आमच्या शब्दाचा आहे आणि त्याकरताच आम्ही त्यासनी फॅक्टरीत पाठवलं होतं। तुम्ही पाठवलं होतं त्यासनी फॅक्टरीत? हा, आम्ही म्हणलं त्यांना की जा जाऊन बोला तुमच्याशी, विचारा तुम्हाला की काय बाबा काय झालंय। आता तिकडे काय झालं आम्हाला काय माहित नाही, पण तुम्ही त्यासनी असं टाळलं ते काही बरोबर नाही केलं। अधिपती शिकाव गाणं शिका। नाही आई साहेब, मी हात जोडतो तुमच्या पुढं, ते गाणं बिणं मला शिकायचं काय होणार नाही खरंच। म्हणजे तुम्ही काय आमचं ऐकणार नाही, आम्ही दिलेल्या शब्दाची तुम्हाला काय किंमत नाही, ठीक आहे? तुम्ही आता हात जोडलेत, आम्ही काय बोलणार? पण याचा अर्थ एकच होतो, आमच्या शब्दाला काही किंमत नाही। जाऊ दे, सोडा। हाय काय आता असं म्हणालोय काय मी? तसं नाही ना व, मग आमची शपथ आहे तुम्हाला। शपथ आणि कशाला घालालाय आता तुम्ही? हे बघा, आम्ही शपथ तर घातल्या, आता ती पाळायची की मोडायची ते तुम्ही ठरवा। आयुष्यात कवा मोडल्या तुमची शपथ? गेलोय कवा तुमच्या शब्दाबाहेर? ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना? चालू करतो परत गाण्याचा गलास। आता कसं? अक्षरा, काय काय ग, काय झालं? शून्यात टक लावून बघत एकटीच हसतेस, काय चाललंय? काही नाही। स्वाभाविक आहे म्हणा, माणूस प्रेमात पडला की हे असं सगळं होतच। बाबा हळू 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 बोला ना। हा नाही, मी हळू बोलतो, पण तू तुझ्या मनातलं बोललीस का अधिपतीला? सांगितलंस ना? नाही अजून, अजूनही नाही? म्हणजे माझे प्रयत्न सुरू आहेत। अक्षरा, तू अजून फक्त प्रयत्न करतेस? काय चाललंय अक्षरा? किती वेळ लावतेस? तुझं ते जुन्या बायकांसारखं चाललंय का? 30-30 वर्ष नवऱ्याबरोबर संसार केला, आपण कधी त्याच्यावरती प्रेम आहे सांगितलंच नाही। मला सांग, आपल्या हक्काच्या नवऱ्याला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगणं इतकं अवघड असतं का? इतका वेळ लागतो त्याला? बाबा खरं तर मी आजही प्रयत्न केला होता। आज आम्ही बऱ्याच दिवसांनी बाहेर निवांत बोलत बसलो होतो आणि तेव्हा मी बोलणार होते, म्हणजे जवळपास बोललेच होते। मग काय झालं? मग मॅडम आल्या आणि विषय अर्धवटच राहिला। वाटलंच होतं मला। अक्षरा, हा संकेत समज, या घरामध्ये तुला मनमोकळेपणानं अधिपतीशी बोलता येईल असं वाटत नाही मला। मग काय करू मी? बाहेर जा ना। बाहेर? हा, बाहेर जा कुठेतरी। मी तुला आधी सांगितलंय बाळा, तुम्ही दोघे बाहेर जा, एकमेकांच्या सोबत चांगला वेळ घालवा आणि तिथे बोल ना। अक्षरा, आता तुझी एनर्जी आणि तुझा वेळ बाकी कशावरही खर्च करायचा नाहीये। फक्त एकच गोष्ट, अधिपतीला तुझ्या मनातलं प्रेम तू बोलून दाखवायचंयस, कळतंय? मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही दोघे बाहेर जाणार आहात, तू अधिपतीला तुझ्या समोर बसवून तुझ्या मनातलं प्रेम त्याला बोलून दाखवणार आहेस। क्लिअर आहे? हो। आणखी एकदा सांगू? नाही। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। काय? काय असेल सांगा बरं? आता फॅक्टरीच्या प्रसंगानंतर मला नाही वाटत की कुठली आनंदाची बातमी असेल। अहो, अधिपती गाणं शिकायला तयार झाले।
तुमच्याकडनं. काय काय सांगताय? खरंच? नाही तर काय उगाच फोन केलाय काय आम्ही? नाही नाही मॅडम, पण ही फक्त गुड नाही, ही ग्रेट न्यूज आहे. मॅडम तुम्ही फक्त बघा आता मी काय करते ते. बघा मी काय करते. गेलाही दिवस ऐकतोय बरं का आम्ही तुमच्याकडनं, पण होत काहीच नाही, नुसतं आपली पोपट पंची. हे बघा, आम्हाला आता रिझल्ट पाहिजे. मॅडम तुम्हाला रिझल्ट आता मी दाखवतेच. दाखवावाच लागल. आम्ही आमचं काम केलंय, तुम्ही तुमचं काम करा. अरे असे नको ठेवूस, नीट ठेव. बरं, मी हे व्यवस्थित लावतो, तू पाणी आण. आणि एक चहा नाश्त्याची पण सोय कर. हा, मी सांगितलं की घेऊन ये. सर, कसे वाटले आमचे प्रोडक्ट्स? वा, तुमचं प्रोडक्ट म्हणजे अस्सल ऑर्गॅनिक. हो, हे कशाला? खरंच बाबा, तुमचं कोल्हापूरचं स्वागत म्हणजे ना अगदी होलसेल असतं. हो, कोल्हापूरकरांची स्टाईलच तशी आहे. नमस्कार. नमस्कार. कसं आहे, कोल्हापूरच्या नावात जरी कोल्हा असला तरी मनानं सगळी शिव असतात कोल्हापुरात. बसा की, बसा बसा. सॉरी बरं का, याला जरा 5 मिनिटं लेट झाला आम्हाला. नाही नाही असू द्या, इट्स ओके. तुम्ही जॉईन करा ना. नाही नाही, घ्या 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 घ्या. नाही पण खरंच जसं तुमचं प्रोडक्ट तसंच तुमचं आधारातिथ्य आहे बरं का. नाही, कोल्हापूरचं पाणीच तसं आहे पंचगंगेचं आमच्या. म्हणजे इथंच नाही बरं का, कोल्हापुरात तुम्ही कोणीकडे बी जावा, माणसं अशीच मोकळी टाके, भाषा रांगडी. हा, 2 शिव्या देऊन बोलतील पण प्रेमानं. इथं मध. हा, ते पंचगंगेचं पाणी पिऊन पिऊन गोड झालेलं आमची माणसं सगळी. काय म्हणूया? जीप कशी का असे ना, पण तुमचे प्रोडक्ट मात्र ज्याच्या जिभेवर जात आहेत त्यांना आवडत आहेत बघा. आता कसं बोलला? अहो, सर्वांच्या जिभेवर चव रेंगाळतीये. आणि हा, परदेशात काही सॅम्पल्स आम्ही पाठवलेत आणि काय धडाधड ऑर्डर येत आहेत. काय सांगायलाय? आम्ही फक्त मुंबईपुरताच विचार करत होतो, परदेशात. नाही नाही, तुमच्या विचारांची सीमा वाढवा आता. आणि आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचंय, ग्रो करायचंय. चला मग मीटिंग सुरू करूया का आपण? हा, तुम्ही घ्या की. नाही, खाता खाता बोलूया की आपण. हा, ठीक आहे, तसं करूया. चला चला, निवांत जेवण करा आणि परत या. डबे आणलेत ना वा? डबे आणलेत बाबा, नाहीतर काय तू जेवायला घालतोयस वे आमासनी? आज नेहमीच्या ठिकाणी जेवण करायला नाही जायचंय, तिकडं काम चाललंय. मुकादम म्हणल्यात की तिकडे मागच्या बाजूला पाठव त्यांना, तिकडे व्यवस्था लावली आहे. तर तुम्ही सगळेजणी तिकडे जेवण करायला या. बरं? चला चला, आधी जेवण करून घेऊ, ठीक आहे, मग कामं उरकू. चल का नीलम? वय वय आले, एवढं ठेवून लगेच येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.